हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. 10:30 वाजले ते मला जायचं होतं लवणात. आज ओढीत काढायचं पण आहे आणि गाळून घ्यायचं आधी. म्हणजे काल गेले होते काढायला, काल मी म्हणत होतो आज जायचंय. बघतोय मामा येते ते त्यांना पण सोडायचं. शंकरांना, दादा, मम्मी, आबा पुढे गेले ते. नानी आणि सुशांतची मम्मी त्या दोघींना आत्ता गेले ते. मामा आले की मग जायला त्यांना सोडायला. एकत्र करायचं सगळं 1 वाजेच्या आत. 1 वाजल्या एक वर मशीन येणार आहे. होईल तोपर्यंत पट्टीतलं तेवढं राहिले, बाकी सगळं झाले काढून कालच. तोपर्यंत मी बसलो होतो व्हिडिओ एडिट करत, एक नंतर अपलोड करायचं आणि जायचं. ओढीत काढायचा चाललाय पट्टीतला, आणि पट्टीमध्ये ओढीत कमी, काँग्रेसच जास्त आहे. काय माहित केवढं होईल आता. मशीन येईल नक्की किती पोती होणार त्याच्यामध्ये, जायला चांगली वाटत नाही. Two hours later. A few moments later. A few inches later. A few inches later. पट्टीमध्ये फक्त 2 झाली, इथं अर्ध्यापेक्षा जास्त थोडे झालं. यावर काँग्रेसच आहे. काँग्रेस असल्याने काय जास्त आलंच नाही गोगावर. वाड्याकडची 2 वावर आहे ती, त्याच्यामुळे तर केवढं होईल काय सांगता यायचं नाही. आणि मंदिराकडे जायचं आहे, आज महाप्रसाद आहे. तिकडे 3-4 दिवस झालं गेलोच नाही. पोरं म्हणाला काय नक्की झाले बाबा, येणं का झालं, आज गेलं पाहिजे बाबा. पाय दुखायला लागल्या वर देऊन देऊन ती उडीद शेंगा डाळ आणि वाट तरी असलेली बेकार आहे बाई. गाडीन 2-3दा पडल्यासारखं झालं, म्हणजे पडणार होतं पण बॅलन्स केली गाडी सकाळी येताना. ट्रॅक्टर गेला पुढं, आम्ही 3 जण मागणं चाललो. होण्याचं जमाले फक्त. आज सकाळपासून इथं आल्यापासून या चिक्कीवर आहे. एक चिक्कीचं पॅकेट होतं ते संपलं, हे दुसरं. सकाळपासून काय जेवणार होतो, मग काय एवढी भूक नाही. आधी मध्ये लागली हे खायचं, प्रोटीन तेवढंच शक्ती काम करायला. आणि मी जास्त व्हिडिओ नाही केला काय. आता मला चेहरा दाखवून का बोलून घामानं भिजली असं पूर्ण आतलं. कसं तरी चेहरा झाला आहे, केस पण एकदम वियर्ड झाली ती. त्यासाठी म्हटलं असं करावं. पोती बांधायचे ते आता टेम्पो येईल, टाईम भरायचं जायचं. कधी पाक आलो होतो 11 दरम्यान, आता 4 वाजले. ते पोती भरून एकदा घरापाशी नेली मग काय टेन्शन नाही तिकडचं. हा बाई ते पुढं असा का कॅमेरा झालाय. वातावरण पावसाचं झाले म्हणून ही झाकून ठेवली. आता वाड्याकडचे 2 आहेत ती पण झाकून ठेवली. ती आता गाडी येण्याची वाट बघायची. 5 वाजता सांगितले येतोय, 4:30 वाजले. अर्धा तास इथं थांबायचं. हा घरी गेलो पहिल्यांदा आंघोळ करून घ्यायचे. चावते नुसतं अंगाला, कुस असते ती उडीदची. आणि महाप्रसाद आहे आज गणपती बाप्पाचा, तिकडे जायचं आहे मेन. घरात आणून ठेवले. आता 6:45 वाजायला त्या मला मंदिराकडे जायला पाहिजे, कारण की महाप्रसाद चालू झाला. पोरं म्हणतात सकाळपासून कुठं गायब झालाय. जातो पटापट.
2 hours later. जेवण करायला बस बोलायचं त्याला. काही जेवणाच्या पंक्ती आणि डबल जेवण करून आलो आता घरी. धावून गेलो कंबर हात लय दुखते का सांगू. दिवसभर ओढीच काढताना वाकून करायला लागत होतं, कारण काँग्रेस एवढा होता माझ्या एवढ्यापर्यंत. आणि नंतर मशीन आली, त्याला जवळ द्यायचं होतं ढाळ, तर सुद्धा वाकायचं कंबर. इथं आलं सुद्धा जेवण वाढायचं ते वाकूनच. एवढी कंबर दुखते ना काय सांगू. अशी झोप आहे ना, असं वाटतं झोपावा डायरेक्ट पडा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. प्लीज नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.